Praise the Lord, church. Praise the Lord, church. Praise the Lord, church. Praise the Lord. Shall we all arise in the presence of the Lord this आपण time? सर्वजण उठून उभे राहूया परमेश्वराच्या सानिध्यामध्ये. Are you happy to be in the house of the Lord today? तुम्ही सर्वजण आज या मंडळीमध्ये असताना Can आनंदित I see आहात? all your hands तुमचे हात पाहू शकतो and का all मी? your smiling faces? आणि तुमचे हास्य. It is such a joy when we all come together to lift the name on of आणि Jesus. खरोखर हा महान आनंद आहे ज्यावेळेस आपण एकत्ररित्या येतो आणि परमेश्वराच्या नावाला उंचावितो. Now there is power when we worship together in unity. आणि ज्यावेळेस आपण एकत्रितपणे परमेश्वराची भक्ती करतो त्यामध्ये सामर्थ्य असतं. Come, let us all take this time to glorify the name of the Lord. चला आपण ही वेळ घेऊया की परमेश्वराच्या नावाला धन्यवाद आणि गौरव देऊया. Our God is great and mighty. आपला परमेश्वर हा महान आणि सामर्थ्यशाली आहे His name is higher and above every other name. आणि त्याचं नाव हे सर्वोच्च आहे आणि सर्व नावाहून उंच असं आहे. So today let us all humble ourselves. तर चला आपण सर्वजण त्यापुढे नम्र होऊया. Humble yourself आपल्या स्वतःला त्यापुढे नम्र करूया. and just have this time of you and Him. आणि ही जी वेळ आहे ते तुम्ही आणि परमेश्वर यामध्ये असली Praise पाहिजे. Him and to tell Him how great He is to you. त्याची स्तुती करा आणि त्याला सांगा की परमेश्वरा तू किती महान आहेस. How great He is to you. तू किती महान आहेस माझ्यासाठी. Let us all lift up our hands and praise Him and thank Him. चला आपले हात उंच करूया, त्याची स्तुती करूया, त्याची भक्ती Let करूया. us worship Him. त्याला धन्यवाद देऊया, त्याची उपकार स्तुती Let करूया, us worship Him. त्याची स्तुती करूया, Thank Him. त्याला धन्यवाद देऊया. Tell Him that, Lord, there is no one like you. त्याला आपण सांगूया की परमेश्वरा तुझ्यासारखं कोणीच नाही. There's no one like you. तुझ्यासारखं कोणीच नाही. There's no one like you, Father. तुझ्यासारखं कोणीच नाही I परमेश्वर. worship you. आणि आम्ही तुझी स्तुती I करतो. worship you. आम्ही तुझी स्तुती करतो. I lay all my burdens before you. आज सकाळी आम्ही आमचे सर्व ओझं तुझ्या पुढे And I टाकतो just प्रभू. want to sing of your love. आणि तुझ्या प्रीतीबद्दल आम्ही गीत गाऊ इच्छितो I परमेश्वर. want to sing of your greatness. तुझ्या महानतेबद्दल आम्ही गीत गाऊ इच्छितो. I worship you. आम्ही तुझी स्तुती I करतो. worship you. आम्ही तुझी स्तुती करतो प्रभू. I worship you. आम्ही तुझी स्तुती करतो. Worship you, Lord. आम्ही तुझी स्तुती करतो. Thank you, thank you, धन्यवाद. thank you, thank you. Praise you, praise you, praise you, praise you. Church, lift your voice and praise Him. Lift your voice and praise Him. आपले आवाज आपण उंच करूया आणि परमेश्वराची स्तुती करूया. Hallelujah, hallelujah, हालेलुया, hallelujah. Hallelujah. Thank you, thank you. Thank you, Jesus. Thank you. धन्यवाद यीशु. तेरी जय होवे सदा, सनातन तत्व राज करे, है तुझसा कोई नहीं, सिंहासन पे विराजमान, धरती गाए तेरी गुणगान, है तुझसा कोई नहीं, तेरी जय होवे सदा, सनातन तत्व राज करे, है तुझसा कोई नहीं, सिंहासन पे विराजमान, धरती गाए तेरी गुणगान, है तुझसा कोई नहीं, घुटनों पे आते हैं जय तेरी, गाते हैं, घुटनों पे आते हैं जय तेरी, गाते हैं, तू महान 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 है, तू महान 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 है तुझसा कोई नहीं, तू महान 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 है, तू महान 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 है तुझसा कोई नहीं, तुझसा कोई नहीं है प्रभु,
There is no one like you. I worship you. आम्ही तुझी स्तुती करतो परमेश्वर. I worship you, Jesus. आम्ही तुझी स्तुती करतो. Thank you, Lord. धन्यवाद येशू. परमेश्वर है तू, जग उधार है तू, सृष्टि का रचयिता खुदा मेरा तू. परमेश्वर है तू, जग उधार
कितना महान मेरा खुदा, तेरा नाम ऊंचा है, स्तुतियों के योग्य है। मेरा दिल कहे तू ही है महान। तू महान महान है, तू महान महान है तुझसा कोई नहीं। तू महान महान है, तू महान महान है तुझसा कोई नहीं। Let us all praise Him. Let us all worship Him this time, church. Let us आपण त्याची glorify स्तुती His करूया. name. त्याला गौरव देऊया. Praise Him, praise Him, praise Him, praise आपण Him, त्याची praise स्तुती Him, praise करूया, Him. स्तुती करूया. Worship Him, worship त्याची Him, स्तुती worship Him. करूया. He deserves all the glory, honor, praise. तो आपल्या सन्मान, We गौरव praise आणि you, स्तुतीस Jesus. पात्र असा परमेश्वर आहे. Thank you, Lord. Thank you, Lord. धन्यवाद Thank येशू, you. धन्यवाद. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Hallelujah. 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 How wonderful it is to worship Him together. किती चांगलं आहे की आपण सर्वजण एकत्र येऊन परमेश्वराची स्तुती Let us all करावी. crown Him Lord of hosts. चला आपण आज सकाळी त्याला आपल्या जीवनाचा sing this song राजा and म्हणून आपण glorify त्याला his मुकुट name. पंडित करूया. ख्रिस्तास्तवा कालीवरी नमावो त्या समोर, मुकुट घाला त्यावरी, तो धन्य धन्य धन्य
the name above all names. आपण त्या जिवंत परमेश्वराचं जे नाव सर्वोच्च आहे त्याची भक्ती करत आहोत. And his name is? आणि त्याचं नाव? I can't hear you. His name is? आणि त्याचं नाव? His name is Jesus. त्याचं नाव येशू आहे. Our God loves us unconditionally. आणि आपला परमेश्वर आपल्यावर खूप प्रीती करतो. And even when we were yet sinners, आणि आपण पापी असताना देखील still he loved us. तरी त्याने आपल्यावर प्रीती केली. Even we are yet sinning, जरी आपण त्या पापामध्ये होतो still he loves us. त्या पापात देखील त्याने आपल्यावर प्रीती केली. His love is never going to change for us. आणि त्याची प्रीती आपल्यासाठी कधीच बदलणार नाही. Today we, as a choir, we want to proclaim it to all our brothers and sisters. आणि आम्ही सर्व क्वायर मिळून आज हे घोषणा करू इच्छितो तुमच्या That सर्वांसाठी he came into this world for us. की तो आपल्या सर्वांसाठी या जगामध्ये आला. And he loved us with an unconditional love. आणि कुठलीही अट न ठेवता त्याने आपल्यावर प्रीती केली. Let's sing this wonderful song and glorify his name. चला आपण हे सुंदरसं गीत गाऊन त्याची स्तुती करूया. सुन लो मेरे भाइयों, मसीहा मेरा दुनिया में आया. सुन लो मेरे भाइयों, मसीहा मेरा दुनिया में आया. सुन लो मेरी बहनों, मसीहा मेरा दुनिया में आया. सुन लो मेरी बहनों, मसीहा मेरा दुनिया में आया. दुनिया में आया, मुक्ति को लाया. 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 पापी को पाप से बचाया, बचाने यीशु दुनिया में आया. पापी को पाप से बचाया, बचाने यीशु दुनिया में आया. सुन लो मेरे भाइयों, मसीहा मेरा दुनिया में आया. सुन लो मेरी बहनों, मसीहा मेरा दुनिया में आया. अंधों को आंखें, गूंगों को बोली. 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 और बहरों को शब्द सुनाया, बताने यीशु दुनिया में आया. बहरों को शब्द सुनाया, बताने यीशु दुनिया में आया. सुन लो मेरी भाइयों, मसीहा मेरा दुनिया में आया. सुन लो मेरी बहनों, मसीहा मेरा दुनिया में आया. हम गुनाहों में डूबे हुए थे. जब गुनाहों में डूबे हुए थे. हम जब गुनाहों में डूबे हुए थे. ओ अद्भुत प्रेम दिखाया, दिखाने यीशु दुनिया में आया. अद्भुत प्रेम दिखाया, दिखाने यीशु दुनिया में आया. हम जब गुनाहों में डूबे हुए थे. जब गुनाहों में डूबे हुए थे. हम जब गुनाहों में डूबे हुए थे. जब गुनाहों में डूबे हुए थे. अद्भुत प्रेम दिखाया, दिखाने यीशु दुनिया में आया. अद्भुत प्रेम दिखाया, दिखाने यीशु दुनिया में आया. सुन लो मेरे भाइयों, मसीहा मेरा दुनिया में आया. सुन लो मेरी बहनों, मसीहा मेरा दुनिया में आया. दुनिया में आया, दुनिया में आया. Hallelujah. Hallelujah. हालेलुया. He came into this world for us. तो या जगामध्ये आपल्यासाठी आला. And he says that my grace is sufficient for you. आणि त्याने असं म्हटलं की माझी कृपा तुम्हाला पुरेशी आहे. You know, our God is more than able. आपला परमेश्वर हे सर्व काही शक्य करण्यासाठी समर्थ आहे. He is El Gibor, the God of the impossible. तो एलबोद आहे की जो अशक्यतेचा परमेश्वर And there is शक्य करणार. nothing that is impossible unto our Lord. आणि अशी कुठलीच गोष्ट नाही की जी आपल्या परमेश्वराला शक्य नाही. Can you tell to your every situation in your life, just say that there is nothing impossible to my God. आपल्या जीवनाच्या प्रत्येक परिस्थितीमध्ये आपण स्वतःला हे सांगितलं पाहिजे की आपल्या परमेश्वराला कुठलीच गोष्ट अशक्य नाही. Because we walk by faith and not by sight.
कारण Amen. आपण विश्वासाने चालणारे लोक आहोत. आपण दिसतं त्याप्रमाणे चालत नाही. As we are singing this next song, आपण जे पुढचं गीत गाणार we are आहोत, going to say that, yes, Lord, you are enough for me. आपण हे परमेश्वराला सांगणार आहोत की हो परमेश्वरा, तू माझ्यासाठी पुरेसा आहेस And there is nothing that is impossible unto you. आणि कुठलीच गोष्ट तुझ्या संगती अशक्य नाही. Let's sing this song and glorify it. चला आपण हे गीत गाऊन त्याची स्तुती करूया. हर एक क्षण में, हर एक दिन में मेरा यीशु करीब है. हर एक बात में, मुश्किल हालात में मेरा यीशु के साथ है. हर एक क्षण में, हर एक दिन में मेरा यीशु करीब है. हर एक बात में, मुश्किल हालात में मेरा यीशु के साथ है. तू काफी है अब मुझे, तू काफी था मेरे लिए. तू न छोड़ेगा कभी मुझे, तेरा ये वादा है. तू काफी है अब मुझे, तू काफी था मेरे लिए. तू न छोड़ेगा कभी मुझे, तेरा ये वादा है. ओ ओ ओ ओ ओ ओ हर एक दिल में, सारी जुबां पे यीशु तेरा नाम रहे. हर एक शरीर में, सारे देश में यीशु तू अब राज कर. हर एक दिल में, सारी जुबां पे यीशु तेरा नाम रहे. हर एक शरीर में, सारे देश में यीशु तू अब राज कर. मेरी गुजारिश है, यीशु तू राज करे. तू काफी है अब मुझे, तू काफी था मेरे लिए. तू न छोड़ेगा कभी मुझे, तेरा ये वादा है. तू काफी है अब मुझे, तू काफी था मेरे लिए. तू न छोड़ेगा कभी मुझे, तेरा ये वादा है. वो ओ ओ ओ ओ As the psalmist says, that one thing I desire of the Lord, स्तोत्रकर्ता म्हणतो की एक वरदान मी परमेश्वराकडे मागितलं that I will live in the house of the Lord forever and ever. की माझ्या सर्व आयुष्यभर मी Amen. परमेश्वराच्या मंदिरात Amen. मस्ती Let करावी. us all sing this. चला आपण हे गाऊया. एक ही वर तुझसे मांगू, सदा तेरे संग रहूं. एक ही वर तुझसे मांगू, सदा तेरे. सब गाएंगे. एक ही वर तुझसे मांगू, सदा तेरे संग रहूं. एक ही वर तुझसे मांगू, सदा तेरे संग रहूं. तू काफी है अब मुझे, तू
sing? आपण गाऊ शकता I का? believe, I believe. I believe, I believe in you. I believe, I believe. Lift your voices. I believe, I believe in you. I believe, I believe. Lift your voices. I believe, I believe in you. I believe, I believe. I believe, I believe in you. Through you, I can do anything. I can do all things. 'Cause it's you who gives me strength. Nothing is impossible through you. Blind eyes are open. Strongholds are broken. I am living by faith. Nothing is impossible. Hallelujah. Hallelujah. हालेलुया. There is nothing and nothing that is impossible unto our Lord. अशी कुठलीच गोष्ट नाही की जी परमेश्वराला अशक्य आहे. Oh, thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Thank you for your presence in our midst. देव बाप्पा तुझ्या उपस्थितीबद्दल आम्ही तुझे आभार We मानतो. worship you. We lift your name on आम्ही high. तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला उंच Church, let आढळतो. us all lift up our hands. चला आपण आपले हात उंच करूया, Praise him, worship him. त्याची आपण भक्ती आणि स्तुती करूया. This is everyone's testimony ती सर्वांची साक्ष आहे that when the Lord came into our lives, की ज्यावेळेस परमेश्वर माझ्या जीवनात आला, he transformed me. त्याने मला बदलून टाकलं, He healed me. त्याने मला आरोग्य दिलं, He changed me. त्याने मला बदललं. He was with me तो माझ्या संगती होता and he will never leave me. आणि तो मला कधीच सोडणार नाही. Let us take this time to just thank him that he is in our lives चला आपण ही वेळ घेऊया आणि परमेश्वराला धन्यवाद देऊया की तो आपल्या जीवनामध्ये आहे and that we know him. आणि आपण त्याला ओळखतो. Let's open up our mouths and start praising him and चला thank आपले him. मुख उघडूया आणि आपण त्याची Thank स्तुती, him, thank him, thank him, thank him. आराधना आणि त्याला धन्यवाद देऊ. Thank him for everything. प्रत्येक गोष्टीसाठी आपण त्याचे आभार मानूया. We always go and ask, Lord, give me this, give me that. आपण प्रत्येक वेळेस म्हणतो परमेश्वरा मला हे दे, मला ते दे. Today, let's just not ask and just say thank you, Lord, for everything. आज आपण काही मागणार नाही, पण परमेश्वराला म्हणणार आहोत की परमेश्वरा तुझ्या सर्व आशीर्वादांबद्दल तुला धन्यवाद असो. The fact that just he is with us, we have everything that we need. कारण ज्यावेळेस तो आपल्या संगती आहे तर आपल्याकडे सर्व गोष्टी आहेत And he knows everything that we need even before we ask. आणि आपण मागण्यापूर्वीच त्याला आपल्या सर्व मागण्या माहित आहेत. Hallelujah, hallelujah. हालेलुया. Praise him, praise him, praise चला him. आपण त्याची Let स्तुती your करूया. praise arise in this place, Amen. church. आपल्या स्तुती Let your भक्ती या praise ठिकाणी arise. उंचावली जाऊया. Worship him, worship him, worship भक्ती him. करूया आपण. Today you are not here by accident, but you are here with a purpose for the Lord has for your life. तुम्ही या ठिकाणी एखाद्या अपघाताने आला नाही Thank तर you. परमेश्वराची योजना आहे की Thank तुम्ही या ठिकाणी Thank असावं. you, thank you, thank धन्यवाद येशू. you. Worship you, धन्यवाद Jesus. येशू. Hallelujah, hallelujah, Hallelujah. hallelujah. Thank you, Lord. Worship you, Father. Worship you. Worship you, Jesus. Worship. यीशु तेरे करीब आने से जिंदगी मेरी बदल गई. यीशु तेरे छूने से जिंदगी मेरी संवर गई. तूने मुझे है बचाया,
worship you, Lord. Thank you, Lord. धन्यवाद येशू. We just want to thank you and we want to praise you. आम्ही तुला धन्यवाद देतो आणि आम्ही तुझी स्तुती करतो प्रभू. Thank you that you are in our lives, O Lord. तू आमच्या जीवनामध्ये आहेस म्हणून आम्ही तुला उपकार स्तुती करतो. Thank you for your presence, Father. तुझी उपस्थिती या ठिकाणी आहे म्हणून तुला मैं धन्यवाद जो देतो. पापों में डूबा हुआ था और जो तुझसे दूर हुआ था, मैं जो पापों में डूबा हुआ था और जो तुझसे दूर हुआ था, तूने मुझे है छुड़ाया, अपनी राह पर चलाया, तूने मुझे है छुड़ाया, अपनी राह पर चलाया। मैं धन्यवाद करता रहूंगा, यीशु धन्यवाद करता रहूंगा, मैं धन्यवाद करता रहूंगा, यीशु धन्यवाद करता रहूंगा। धन्यवाद, 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 धन्यवाद। यीशु ने ऐसा प्रेम जताया, मुझको अपना बेटा बनाया। यीशु ने ऐसा प्रेम जताया, मुझको अपना बेटा बनाया, अपना लहू बहाया, जीवन नया दिलाया, अपना लहू बहाया, जीवन नया दिलाया। मैं धन्यवाद करता रहूंगा, यीशु धन्यवाद करता रहूंगा, मैं धन्यवाद करता रहूंगा, यीशु धन्यवाद करता रहूंगा। धन्यवाद, 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 धन्यवाद। यीशु ने मौत को जीत लिया है, तीसरे दिन वो फिर जी उठा है। यीशु ने मौत को जीत लिया है, तीसरे दिन वो फिर जी उठा है। हर एक घुटना टिकेगा, हर जुबान ये कहेगी, हर एक घुटना टिकेगा, यीशु प्रभु है कहेगा। मैं धन्यवाद करता रहूंगा,
church, lift your voices and sing. चला आपले आवाज उंच करून Thank गाऊया. Him. धन्यवाद म्हणूया. Thank you for everything, Lord. त्याला धन्यवाद म्हणूया सर्व गोष्टींसाठी. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. You may be seated in the presence of the Lord. प्रभूच्या सानिध्यात आसन ग्रहण करूया. I request Reverend H.G. Kohli to please come forward on the stage. रेव्हरंड येशू कोळेला विनंती करतो की त्यांनी वेदीवर यावं. I request Aaron Saswadkar to please come forward. आरोन सासवडकर तुला विनंती आहे की कृपा करून पुढे He यावं. has stood second position in solo singing competition at Harmony Inter-School Sports and Art Fest, representing Bishop School Undri. बिशप स्कूल उंडरी यांचं प्रतिनिधित्व केलं आणि त्याला वैयक्तिक गीत स्पर्धेमध्ये बक्षीस मिळालं And he आहे. has sung a Christian song over there. मैं हाथ उठाकर गाऊंगा यीशु तेरे नाम के लिए. हे ख्रिस्ती गीत त्याने त्या ठिकाणी गायलं. मी हात उठाकर गाऊंगा येशू तेरे लिए. Glorifying the name of Jesus Christ. प्रभू येशूच्या नावाचं गौरव करत असताना I request Ebenezer Das to please come forward, एबेनेझर दास कृपा करून यावं. of grade 4D house air, stood first in skating inter-house competition स्केटिंग इंटर हाऊस कॉम्पिटिशन मध्ये तो पहिला आला आहे. at Vibgyor High School. विपक्युअर Shall हायस्कूल. we clap our hands? टाळ्या वाजूया. If your children receive such kind of individual prizes, please bring it in the house of the Lord, and we shall be very glad to felicitate them in the house of the Lord for the glory of God. जर तुमच्या लेकरांना वैयक्तिक असं काही पारितोषिक बक्षीस मिळेल तर कृपा करून प्रभूच्या घरामध्ये आणा, जेणेकरून प्रभूच्या घरात त्यांचा सत्कार करूया प्रभूच्या गौरवासाठी. Today is a very special Sunday as we observe Orphan Sunday. आजचा रविवार फार विशेष आहे. अनाथांचा रविवार म्हणून आपण घेत आहोत. I request Sister Anupama Cyrus to please stand. सिस्टर अनुपमा सायरस यांना विनंती आहे की त्यांनी We उभं are so राहावं. glad to let you know that this anointed servant of God is the founder and director of Vanita Ashray. हे महान सेविका वनिता आश्रयचे संचालक आहेत, त्याची स्थापना करणारे And आहेत. facilitator of South Asia Without Orphan Movement. साऊथ एशिया विदाउट ऑर्फन याचे चळवळीचे ते भाग आहेत. And they have been ministering to the orphans in these fields like mental health, youth and kids, faith and work. That means believe in compassion of God and put the compassion of God in action. Then in arts and disruptive women. आणि ते सेवा करत आहे जे मानसिक ज्यांना आरोग्य हवंय, तरुण आणि लहान मुलांमध्ये विश्वास आणि कार्य जे म्हणजे देवाचा कळवळ आहे, कौशल्य आणि इतर गोष्टींमध्ये. On both right and left side you have the names of the cities in our nation where they are ministering to the orphan children. आपल्या उजवीकडे डावीकडे आपण पाहतो जे शहर आहेत, जे राज्य आहेत, ज्या ठिकाणी ते अनाथ आणि जे विधवा आहेत त्यांच्यामध्ये प्रभूची सेवा So where we करतात. cannot go, we thank God for Sister Anu for being a part of God's work reaching to the orphan children and widows. जिथं आपण पोहोचू शकत नाही तिथं सिस्टर अनुया पोहोचतात. आम्ही आभार मानतो Shall प्रभूच्या we clap our त्याकरिता. hands for such a anointed, humble servant of God. देवाचे अभिषिक्त नम्र You may be सेविका seated. प्रभूला टाळ्याचं अर्पण करूया. Now we are going to have a video presentation आपण चित्रफित पाहणार आहोत before we go to the prayer. प्रार्थना करण्यापूर्वी. Imagine a river. It's no ordinary river. The river is full of young lives. Lives like mine. And mine. And mine. And mine. And mine. But how did we get here? I had a family. And when my dad got sick, my mom had to make some hard decisions. She went to a different village to work, and I went to the orphanage with my brother. Could someone have helped my mother keep us at home? My father was using drugs and drinking a lot. I ran away and ended up finding other kids on the street.
Could a safe family have helped? My mother had me when she was really young. She doesn't know how to be my mom. I'm often left alone. Could someone teach my mom? Now we remain caught in the river's flow. Estimates show there are between 2 and 8 million children like me caught in the river of institutional care. Violence and abuse have pulled hundreds of millions more into the river. But further downstream, a frightful waterfall rumbles. Without help, we may drown. You start throwing life preservers out one by one, trying to get us to safety. People are trying hard to rescue us from the river in different ways. I hear the grown-ups use a word called intervention. It means kids get out of the river, and I'm happy when that happens. But I've also seen kids go around a bend and we don't know where they end up. They couldn't be reached in time. I hear another word from adults, prevention. It means finding ways to keep us from falling in the river. Someone's gotta try. Lots of people can come to help. It seems the more we work together, the faster they'll get us out of the river, and will keep other kids from falling in too. I think it's possible because I already see it happening. By working together, In collaboration, we will see. Churches engaged families strong, and children thriving. We will see. We will see. We will see a world without orphans. Shall we all stand in the presence of the Lord? प्रभूच्या सानिध्यात आपण सर्वजण उभे राहूया. We want people from these two rows face towards this wall. या And we दोन want you to stretch forth the hands towards these areas where ministry among the orphan and widows is going on. या दोन रांगा आहेत, आपले हात त्या बाजूला करूया ज्या राज्यात शहरात प्रभूची सेवा ते करत आहे. These two rows, you are going to face towards this wall and stretch forth the hands towards these cities. या दोन रांगा ज्या आहेत त्याने आपले हात त्या शहरांकडे त्या राज्याकडे करूया जिथं ते प्रभूची सेवा And करतात. I would like to read the prayer points. मी प्रार्थनेचे मुद्दे काय आहेत ते Then we तुम्हाला all सांगत आहे. together are going to pray in one accord with one faith. आपण सर्वजण एकत्र मिळून एक चित्ताने एका विश्वासाने प्रार्थना करणार Because the word आहोत. of God says in 2 Chronicles chapter number 7 verse number 15. दुसरे इतिहास 7 अध्याय 15 वचन. Every prayer that is made in this place, to that prayer God's ears and eyes are open. प्रत्येक प्रार्थना जी केली जाते परमेश्वराचे कान आणि डोळे Prayer उघडे pointers will आहेत. be on the screen as well. आणि स्क्रीनवरती देखील आपल्याला Firstly, प्रार्थना let's होते pray असेल. for God's protection over orphans, especially those living on the streets or in vulnerable situations. आपण प्रार्थना करूया जे असुरक्षित अनाथ आहेत जे रस्त्यावर राहतात त्यांच्यासाठी प्रार्थना करूया. Let us pray for God to provide the essential needs of the orphans, that is food, clean water, shelter and health care. आपण प्रार्थना करू ज्या अनाथ आहेत त्यांना परमेश्वराने उत्तम असं अन्न वस्त्र निवारा पाणी आणि आरोग्याची Thirdly, काळजी. let us pray for emotional psychological healing from the trauma of orphans who have lost their parents and family. आपण प्रार्थना करूया ज्या अनाथांसाठी जे काय त्या भावनिक आणि मानसिक परिस्थितीतून जातात त्यांच्या आई वडिलांचं निधन झालं त्यामुळे. Fourthly, let's pray that orphans in India would have access to quality education, scholarship and learning resources. आपण प्रार्थना करणार आहोत की ज्या अनाथ आहेत त्यांना उत्तम असं शिक्षण मिळावं, शिष्यवृत्ती त्यांना मिळेल, सगळ्यात अभ्यासक्रम ते करू शकतील त्यासाठी त्यांना साहित्य उपलब्ध Fifthly, let व्हावं. us pray that God would place orphans into loving families and supportive communities where they feel a sense of belonging. पाचवी गोष्ट आपण प्रार्थना करणार आहोत की जे अनाथ आहे अशा प्रेमळ कुटुंबामध्ये जावं जिथे त्यांना वाटेल की प्रभूची प्रीती त्यांना मिळत आहे. Sixthly, let us pray for strength, wisdom and compassion for all who work with the orphan, that is caregivers, social workers, volunteers and teachers. सहावी गोष्ट आपण प्रार्थना करणार आहोत की जे त्यांच्यामध्ये सेवा करतात त्यांना परमेश्वराने शक्ती सामर्थ्य ताकद द्यावी, ज्ञान द्यावं, कळवळा द्यावा की जे त्या ठिकाणी प्रभूची सेवा करत Seventhly, आहेत. let's pray that orphans in India would come to know Jesus Christ as their Savior and experience the love of God in their life. सातवी गोष्ट आपण प्रार्थना करणार आहोत जे अनाथ आहेत त्यांना प्रभू येशू ख्रिस्त हा तारणार आहे याचा अनुभव यावा आणि ख्रिस्ताची आशा त्यांना आहे. Eighthly, we are going to pray against the exploitation of orphans in child labor, child trafficking and forced marriage. आपण आठवी गोष्ट प्रार्थना करणार जे अनाथ आहेत त्यांच्यावरती जे काय
बालकामगार म्हणून जबरदस्ती केली जाते, विवाह करण्याकरिता जबरदस्ती केली जाते, त्यासाठी प्रार्थना करणार आहोत. And let us pray for programs that equip orphans with life skills, vocational training and career guidance, especially for those who age out of orphanages. आपण प्रार्थना करणार नवी गोष्ट, जे अनाथ आहेत त्यांना चांगलं कला कौशल्य शिकवलं गेलं पाहिजे, जेणेकरून तिथून निघाल्यानंतर ते आपल्या जीवनामध्ये Let us स्थिर राहतील. pray for the change in the social attitudes and cultural stigma regarding the orphans. आपण प्रार्थना करणार आहोत की जे समाज त्यांना मान्य करत नाही त्याच्यासाठी. Let us pray that the legal and social systems in India to support the orphans effectively. आणि ते अनाथांमध्ये भेदभाव करतात. आणि 11वी गोष्ट आपण प्रार्थना करणार, जे सामाजिक आणि कायदेशीर गोष्टी आहे त्यांनी योग्य प्रकारे कायदा आणावा Thirdly, let us pray that each orphan should experience God's hope and believe in a bright future that God has set for them. 12वी गोष्ट आपण प्रार्थना करणार आहोत, जी आशा आणि परमेश्वराचा उद्देश प्रत्येक अनाथांसाठी आहे की प्रभूने त्यांच्यासाठी उज्ज्वल भविष्य ठेवलं Church, आहे. shall we join our faith together? मंडळी, आपला विश्वास आपण एक As I करूया. pray, I want you to affirm and let's pray and believe that God is going to do something miraculous in the lives of the orphans and the widows. प्रार्थना करत असताना आपण होय आमेन म्हणणार आहोत आणि सहमत होणार आहोत, परमेश्वर त्यांच्या जीवनात कार्य करेल. Gracious Heavenly Father, we come to your throne of grace this afternoon. कृपा परमेश्वर, आज दुपारी आम्ही तुझ्या कृपेच्या राजस्थानाकडे We येतो. thank you, Lord, that you are the father of the fatherless and the judge to those who are widows. प्रभू, जे पितृत्वहीन आहे त्यांचा तू पिता आहेस, आणि जे विधवा आहे त्यांचा न्याय करणारा. We pray for your protection for all the orphans, Lord. प्रभू, सर्व अनाथांसाठी तुझं संरक्षण आम्ही मागत Protect them from आहोत. every kind of evils of the society, Lord. समाजाच्या सर्व दुष्ट गोष्टीपासून त्यांचं Protect them संरक्षण from every कर. kind of trafficking, child abuse and other forms of harm, Lord. प्रभू, जे काही त्यांना हानी पोहोचवली जाते, जे काही शिवाशाप त्यांना जाते, जे काही तस्करी केली We जाते, thank you, त्यांची God, संरक्षण that you कर. are our Jehovah Jireh, our provider. आभार मानतो आमचा यहोवा इरे गरज पुरवठा You करणारा. will provide the orphans for their essential need like food, clean water, shelter, health care and clothes, Lord. प्रार्थना करतो की त्यांच्या जीवनावश्यक ज्या गोष्टी आहे परमेश्वरा, अन्न, वस्त्र, निवारा, चांगलं पाणी They यांना will तू not सहाय्यता lack of कर. any good thing because you are their shepherd. प्रभू, त्यांना कोणत्या गोष्टीची उणीव पडे नाही, कारण त्यांचा तू मेंढपाळ आहे. Lord, we pray for your healing for them, Lord. प्रभू, त्यांच्या आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना We करतो. pray for physical healing, Lord. शारीरिक आरोग्यासाठी We प्रार्थना pray for करतो. mental healing, Lord. मानसिक आरोग्यासाठी We प्रार्थना pray for करतो. spiritual healing right now, Lord. आध्यात्मिक Lord. आरोग्यासाठी Comfort them by your Holy Spirit, we pray, Lord. त्या पवित्र आत्म्याद्वारे त्यांना सांत्वन कर अशी प्रार्थना Let your करतो. peace that passes all understanding rule and reign in their hearts, Lord. बुद्धी सामर्थ्य पलीकडे असणारी शांती त्यांच्या अंतःकरणात मनात Mend राज्य their करो. broken hearts, Lord. Father. प्रभू, त्यांना तू त्याच्या हृदयाला स्पर्श कर. Lord, I pray that you'll open doors for the orphans to receive the best education, Lord. प्रभू, तू दरवाजे उघड की त्या अनाथांना उत्तम So असं that शिक्षण they मिळेल, can stand on their feet, Lord. जेणेकरून त्यांच्या पायावर ते उभं We राहतील. pray, Lord, that the believers families be filled with your compassion, that they will adopt an orphan so that the orphans will find your love, your compassion and your friendly atmosphere there in their families. प्रार्थना करत जे विश्वासणारे कुटुंब आहे त्यांना सहायता कर, या मुलांना दत्तक घेण्याकरिता, जेणेकरून त्यांना कुटुंबाचे प्रीती प्रभूचे सहभागिता प्राप्त होईल. Lord, I pray to thee for all the all workers, caregivers, Lord, and the Father, volunteers and teachers, Lord, and the Father. रोज शिक्षक आहे, स्वयंसेवक आहे, काळजी घेणारे त्यांच्यासाठी प्रार्थना Oh Lord, करतो. let your Holy Spirit counsel them, Lord, and the त्या पवित्र आत्मा त्यांना सल्लामसलत let your करो. Holy Spirit give them wisdom and knowledge and strength, Lord, and the त्या Father. पवित्र आत्मा त्यांना शक्ती, सामर्थ्य, ताकद, ज्ञान Oh देव. Lord, let your compassion flow through their hands, through their words, and through everything that they do, connecting to the service of the orphans and the widows. अनाथ आणि विधवांची सेवा करत असतात, त्यांच्या मुखातून, त्यांच्या शब्दातून, त्यांच्या वागणुकीतून परमेश्वराचा कळवळाचा अनुभव त्यांना येऊ दे. Lord, I pray to thee that let every orphan accept Jesus Christ as their personal Savior and let them receive your love that loves them as they are, Lord. प्रभू, प्रत्येक अनाथाने येशू ख्रिस्ताला वैयक्तिक तारणार म्हणून स्वीकारा परमेश्वरा, ते आहेत तसेच त्याच्यावर तू प्रीती करतो याचा अनुभव त्यांना येऊ Lord, we दे. pray against every plan of Satan against the orphans and the widows. We nullify it in Jesus' name, Lord. विधवा अनाथांच्या विरुद्ध सैतानाच्या ज्या काही योजना आहेत त्या सर्व आम्ही येशूच्या नावाने रद्द We करतो. pray for justice for the orphans and the widows, Lord. प्रभू, अनाथ आणि विधवांसाठी आम्ही प्रार्थना करतो, त्यांना न्याय मिळू दे. Lord, I pray to thee that they will be able, the orphans will be able to gain skills
so that they don't have to live upon somebody else's mercy, but they will live upon your mercy and they will stand on their feet and have a bright future in Christ Jesus. प्रार्थना करतो अनाथ विधवा परमेश्वर त्यांना कला कौशल्य दे जेणेकरून ते लोकांच्या दयेवरती अवलंबून राहणार नाही, परंतु प्रभू तुझ्या दयेवरती ते अवलंबून राहतील आणि त्यांच्या भवितव्यामध्ये ते उज्ज्वल होतील. Lord, we pray for the community at large, Lord, Holy Father, Lord. We pray for the community at large, Lord, Holy Father. प्रार्थना करतो सर्व समाजाकरिता. Lord, I pray to thee that you will change their way of thinking, Lord, Holy प्रभू Father. समाजाची विचार पद्धती तू Oh Lord, बदल. every kind of partiality that is there, every kind of prejudice that is there, let it be broken in Jesus' name, Lord, Holy प्रभू Father. प्रत्येक पक्षपात प्रत्येक भेदभाव येशूच्या नावाने तुटला जाऊ दे. And Lord, I pray ही प्रार्थना that करतो. every orphan see the hope that they have in you and move towards the greater future that you have planned for their lives. प्रत्येक अनाथाने तुझ्यामधले आशा पाहावी आणि त्याच्या जीवनासाठी महान योजना तिथे वाटचाल Lord, we करावी. pray to thee this afternoon, Lord. आज दुपारी प्रार्थना Help us करतो. not to pray for these needs only today, but every day in our time alone with God. Help us to pray, pray, pray and pray till we see something happening in our nation, something happening in our the widows and the orphans of our nation. प्रभू आम्ही केवळ आजच नाही परंतु दररोज आम्ही प्रार्थना 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 करत राहावे जेणेकरून आम्ही पाहू की आमच्या राष्ट्रामध्ये परमेश्वर अनाथ आणि विधवांच्या जीवनात तू कार्य करशील. Because we believe that you are a prayer answering आणि God. आमचा विश्वास आहे तू प्रार्थनेचं उत्तर देणारा We देव. thank you, Lord, that you have heard our prayer. आभार मानतो प्रभू आमची प्रार्थना In ऐकली. Jesus' matchless name we pray. येशूच्या तुल्य नावाने ही प्रार्थना And करतो. everybody said, सर्वांनी म्हणावं Amen. आमेन. Amen. आमेन. You may be seated in the presence of the Lord. तुझ्या सानिध्यात आसन ग्रहण करूया. Let us continue to pray for all these issues of prayer, and we believe that God is going to change the course of the nation of India. या सर्व विनंतीसाठी आपण प्रार्थना करत राहू. विश्वास आहे की परमेश्वर भारतामध्ये परिस्थिती बदलेल. Let's clap our hands and let's welcome God's servant, Brother Leonard Cutler, as he come to share the word of God to us this afternoon. आज दुपारी ब्रदर लिनार्ड कटलर येऊन देवाच्या वचनाची सेवा करत असताना टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. Good afternoon. शुभ दुपार. I want to begin today by asking all of you a very difficult question. आज माझी सुरुवात करणार आहे तुम्हा सर्वांना फार कठीण प्रश्न विचारून. So brace yourself and get ready. मग सज्ज व्हा, तयार व्हा. Have any one of you had stress in your life? कुणाच्या जीवनामध्ये तणाव, दबाव याला तोंड दिलं आहे का? Can I see your hands if you have had stress in your life? टेन्शन ज्याला म्हणतात आहे का तुमच्या जीवनात? Okay, what about last week? मागच्या आठवड्याबद्दल काय हो? Anyone experienced stress in the last week? मागच्या आठवड्यात तणाव, दबाव अनुभव घेतला का? टेन्शन? Okay, what about today? आज काय? आजचं काय? You're sitting here and you're thinking, what is he going to say? म्हणतात आम्ही बसलो इथं आता हे काय बोलणार माहित नाही. Every time he steps up there, he says, I want you to do these things. प्रत्येक वेळा येतात म्हणतात माझी इच्छा आहे तुम्ही अमुक अमुक करावं. And you're stressed thinking, what is it going to come and is it going to cause my heart or stir my heart to do something? आणि ते बोलणार आहेत त्याद्वारे मला तणाव येणार आहे का? माझ्या अंतकरणाला काय स्फूर्ती मिळणार आहे का? काय होणार आहे का? The key thing, my friends, is that our lives are full of stress. गुरुकिल्ली आहे की आपलं जीवन पूर्ण तणावाने भरलेलं आहे. So much so that it seems to have become the norm of the day. असं होतं की आपल्या जीवनाची ही एक गोष्ट झालेली आहे. We all know what stress is, right? आपल्या सर्वांना माहिती आहे की टेन्शन तणाव काय आहे. But I just wanted to put a picture before us as to how it looks. So I went into Google and I tried to see an image that can express to us what stress is. आणि हा तणाव दबाव काय आहे पाहण्यासाठी मी गुगल मध्ये शोधून पाहिलं की कसं आहे आणि काय आहे. Can we have that picture up, please? कृपा करून ते चित्र दाखवता का? Okay, that is how stress looks like. पहा टेन्शन तणाव If you दबाव असं look- दिसतो. If you look at him, he's having so many thoughts in his head, जर तुम्ही पाहिलं या चित्राकडे त्याच्या डोक्यामध्ये कितीतरी विचार आहेत so many things going out and literal confusion. आणि पुष्कळशा गोष्टी डोक्यातून बाहेर जात आहे आणि गोंधळून गेलेली परिस्थिती. And what happens is when you are going through stress, you start pulling your hair. काय होतं दबाव तणाव टेन्शन मधून गेले की आपण केस ओढायला You do लावतो not know what I should be doing. आणि कळत नाही बाबा मी केलं काय पाहिजे. Statistics say that 73% of people go through severe stress daily in their lives. आकडेवारी सांगत आहे की दररोज 73% लोक या तणावातून जातात दबावातून And that जातात. is not good. हे चांगलं नाही.
In fact, 77% of the people experience physical symptoms of stress. पाहतो की 77% लोक जे आहेत की तणावाचे जे आहेत लक्षण याचा अनुभव घेतात. Many of you raised your hands when I said, have you experienced stress? मी सांगितलं तुम्हाला की किती जणांना तणाव आहे जीवनात, पुष्कळाने हात वर केले. So what kind of symptoms have you experienced when you go through stress? तणाव दबावातून जात असताना कशा प्रकारच्या लक्षणांना तुम्ही तोंड दिलं आहे? Can you name one of them? त्यापैकी एक तुम्ही सांगू शकाल का? What are the symptoms that you see when you go through stress? ज्यावेळेस तणाव दबाव टेन्शन मधून जातात त्यावेळेस कशा प्रकारचे लक्षणं ते असतात? Okay, as Brother Kamble said, yes, we go through headaches. डोकं दुखतं ना. We go through a headache. Headache is a very common symptom. सामान्य आहे, डोकं दुखायला लागतं लगेच. Some of the times we have nausea or feeling of throwing up. उलटी झाल्यासारखं आपल्याला वाटतं कधी कधी. At times we also have heart complications. कधी कधी गुंतागुंती हृदयात, Heartburns. आपल्या अंतःकरणामध्ये And जळजळ so होते. I again went up to Google and tried to see what are the top 3 symptoms of having stress. परत मी त्या गुगल मध्ये गेलो आणि 3 लक्षणं पाहिले महत्वाचे काय आहेत. And you won't believe the number 1 symptom that was given there was lying awake at night. रात्रीचं जागे राहणं. If you are lying awake at night in your bed, अच्छा, तुम्ही रात्रीचं जर झोप येत नाही तुम्हाला, and if you are tossing here and there, मग इकडे तिकडे आपण कुशी बदलत असतो, be sure that you are going through some stress in your life. खात्री करून घ्या काहीतरी जीवनातून तुम्ही दबावातून तणावातून The चालला second आहात. topmost system that Google listed was irritability and anger. दुसरी गोष्ट गुगलने सांगितलं ते म्हणजे आपल्याला सहज राग येणे, चिडचिड होणे. If you are going through some kind of these symptoms in your life, every time you see something or the other is causing you to be irritable, maybe you are going through some stress. मग हे लक्षात ठेवा, तुमची चिडचिड होती, तुम्हाला राग येतो, याचा अर्थ तुमच्या जीवनामध्ये हे तणाव, टेन्शन, दबावाचे लक्षण आहेत. And the third symptom that Google said was the topmost system was fatigue or tiredness. तिसरी गोष्ट गुगलने सांगितलंय की ते म्हणजे मनुष्याला थकवा येणे. If you are feeling tired all the time and you don't feel like doing anything, maybe you're going through some kind of stress in तुम्हाला your life. इतका थकवा येतो, काही करूशी वाटत नाही, कदाचित तुम्ही तुमच्या जीवनातून त्या तणावातून दबावातून चालला Now, आहात. what is the opposite of stress? मग तणाव दबावाच्या विरुद्ध काय आहे? That is peace and tranquility. ते म्हणजे शांतता. And that is how it looks when you are at peace. You look so calm, you look so composed. शांत असल्यावर बघा कसं आपला चेहरा दिसतो एकदम आरामशीर. And most of the time we want to go away from a life of stress. पुष्कळशा तुम्हाला वाटतं की दबाव तणावाच्या टेन्शनच्या जीवनातून दूर जायचं. As you see in this picture, somewhere where you are just surrounded by nature, where you do not have anything bothering you, and you just sit and relax मला yourself. असं वाटतं की निसर्गरम्य अशा ठिकाणी पर्यटन करावं जिथं तुम्हाला कुठली चिंता काळजी नाही, तुम्ही एकटेच आहात. Says stress seems to be a part of our lives, and so our only answer to it, we want to run away from it, we want to go away from it to a place where we cannot experience stress. आपण तणावातून असताना आपल्याला अशा ठिकाणी आपण जावं की ज्या ठिकाणी आपल्याला तणाव येणार नाही. It happened to me a couple of days ago. काही 2-3 दिवसापूर्वी माझ्या आयुष्यात असं झालं. Not days, sorry. It happened to me a couple of years ago. क्षमा करा, काही वर्षांपूर्वी माझ्या जीवनात असं झालं. I was having long hours at work. माझ्या कामाच्या वेळा फार जास्त होत होत्या. Things kept piling on and on. काम वाढत राहिले. So much so that one evening as I was working in my home on my laptop, असे इथपर्यंत पोहोचले की एका संध्याकाळी माझ्या घरामध्ये मी माझ्या लॅपटॉपवर काम करत I started to असताना have a tingling sensation in my right arm and my right leg. माझ्या उजव्या आणि डाव्या हाताच्या उजव्या हाताला आणि उजव्या पायाला मुंग्या आल्यासारखं झालं. And I told my wife, I said, this is what I'm experiencing. माझ्या पत्नीला सांगितलं मला असं होत And so she आहे. rushed me to a doctor. त्याने मला डॉक्टरला घेऊन गेली. The doctor examined me. डॉक्टरने मला तपासलं. It did a full body scan of me. माझ्या पूर्ण शरीराची तपासणी And केली. then he said, you need to take rest. ते म्हटले तुम्हाला विश्रांती घ्यायची गरज आहे. Because if this does not go down, जर हे कमी झालं नाही these are initial symptoms of paralysis. आणि ही सुरुवात आहे, याच्यामुळे तुम्हाला पुढे जाऊन पक्षघात If you होईल. do not take rest, you can go into a stage where you will not be able to use your right hand and your right leg. तुम्ही जर विश्रांती घेतली नाही तर तुमची परिस्थिती अशी होईल की उजवा हात आणि उजवा पाय याचा उपयोग तुम्ही करू शकणार नाही. And my immediate answer to him was, माझं तत्काळ त्यांना उत्तर हे I होतं, said, doctor, if I don't do it, who is going to do it?
जर डॉक्टर मी नाही केलं तर कोण करणार? Sounds very familiar, right? आणि हे आपल्याला परिचित असं वाटतं. We all have heard that in our homes. आपल्या घरात आपण ऐकलंय. A statement that is made by most of our mothers. पुष्कळचे असं आपले आई जे आहे असं विधान करते. If I don't do it, जर मी नाही केलं, it is not going to happen. ह्या गोष्टी घडणार नाहीत. Nothing happens in the home if I don't do it. घरात मी काय नाही केलं ना काहीच होत नाही. If I don't put the clothes for washing, जर मी कपडे धुवायला नाही it टाकले, will not happen. कपडे कुणीच धुणार नाही. There are no utensils washed, it will not happen. आईने भांडे नाही घासले तर कुणीच If I घासणार don't नाही. keep the house clean, the house will remain like that. आईने घर स्वच्छ केलं नाही तर घरामध्ये कचराच राहील. If I don't do it, it is not going to happen. आई म्हणते मी नाही केलं तर गोष्टी घडणारच नाही. We all want to get away from the stress. आपल्याला सर्वांना दबाव तणावातून दूर जायला Question आवडतं. is, how do we go to a place like that? प्रश्न आहे की अशा ठिकाणी आपण कसं जाऊ शकतो? If you have your Bibles, please turn with me to Judges chapter 6. जर तुमच्याकडे तुमचे पवित्र शास्त्र असतील तर शास्त्र याचा 6वा अध्याय. Judges chapter 6 tells us a story of a particular man whose name is Gideon. शास्त्राच्या 6व्या अध्यायामध्ये आपल्याला त्या मनुष्याबद्दल सांगितलं आहे, पुरुषाबद्दल, ज्याचं नाव गिदोन. And Gideon is very famous for one particular thing. गिदोन हा एक विशिष्ट गोष्टीकरिता फार प्रसिद्ध आहे. Do you know what he is famous for? तुम्हाला माहिती आहे कशासाठी ते प्रसिद्ध आहे? Not for giving out Bibles, okay? बायबल देण्याकरिता नाही. That- गिडियन्स मिनिस्ट्री. That is Gideon's ministry. ती गिडियन्स मिनिस्ट्री आत्ताच्या काळात. Gideon is famous for testing God. गिदोन प्रसिद्ध आहे कशासाठी? त्याने देवाची परीक्षा घेतली किंवा देवाला पारखून पाहिलं. Because God comes to him, as we read in chapter 6, and he says, Gideon, I want you to do something. 6व्या अध्यायात देव त्याच्याकडे येतो आणि गिदोनाला म्हणतो की माझी इच्छा आहे तू काहीतरी करावं. And Gideon says, Lord, if you are the one speaking to me, I want a sign. देवाला गिदोन म्हणाला की जर तू माझ्याशी बोलत आहे मला एक चिन्ह दे. And I want you to do certain thing for me. माझ्यासाठी देवा तू अशा अशा गोष्टी कर. I'm going to put out a fleece. तो त्या ठिकाणी लोकर ठेवतो And I want that only that fleece to be wet and not the ground around it. आणि ती लोकरच त्या ठिकाणी ओली झाली पाहिजे, अवतीभोवतीची जमीन कोरडी राहिली God gives पाहिजे. him that sign. देवाने त्याला ते चिन्ह And then he दिलं. again goes and says, okay, I want one more sign. I want now this time the fleece to be dry and the ground to be wet. तो देवाला म्हणतो आता ही लोकर जी आहे ती सुकी असली पाहिजे, अवतीभोवतीची जमीन ओली असली Now, पाहिजे. Gideon is famous for testing God. देवाची पारख करण्यामध्ये गिदोन हा प्रसिद्ध. By the way, if you do go through any kind of like that thing in your life, तुझ्या जीवनातून अशा प्रकारच्या गोष्टीतून तुम्ही जात असाल, and if God is asking you to do something, जर देव तुम्हाला म्हणत आहे काहीतरी करायला, don't become like Gideon. गिदोनासारखे बनू नका. Just do it. आपण देव म्हणतो करूया, Don't test God. देवाची परीक्षा करू नका. So in chapter 6 we see God reaches out to Gideon and tells him that he is going to use Gideon to fight against the Midianites. मिद्यानी लोकांना विरुद्ध लढण्याकरिता देव म्हणत आहे गिदोना मी तुझी निवड करणार आहे. That is what verse 16 says. The Lord answered, I will be with you and you will strike down all the Midianites, leaving none alive. शास्त्र 6:16 परमेश्वर त्याला म्हणाला खरोखर मी तुझ्या बरोबर असेन, जसं एक मनुष्याला मारावे तसे एक जात साऱ्या मिद्यानाला तू मारशील. And then Gideon says, if you are going to do that, you have to show me a sign. गिदोन म्हणत आहे जर तू ते करत असशील तर मला चिन्ह दाखव. And so he goes home, he cooks a young goat and brings the goat with a bread without yeast to God. आपण पाहतो तो करडू जाऊन सिद्ध करतो आणि त्याला बेखमीर भाकरी बरोबर घेऊन येतो. And God touches it with the tip of the staff in his hand and it is consumed by fire. आपण पाहतो परमेश्वर त्याला स्पर्श करतो त्या टोपलेला आणि ते अग्नीने भस्म होते. And the moment that happens, Gideon has this light bulb moment. आणि ज्या क्षणी होते गिदोनाच्या जीवनात अशी गोष्ट होते, He realizes that he has seen God face to face. त्याला जाणीव होते की मी तोंड देवाला पाहिलं आहे. And when he realizes that, he panics in his life. ज्यावेळेस तू पाहतो तो एकदम गोंधळून जातो. So much so that he is afraid that he is going to die. तो इतका घाबरतो त्याला अर्थ वाटतं की मी मरणार आहे. That is what verse 22 says. When Gideon realized that it was the angel of the Lord, he exclaimed, Alas, sovereign Lord, I have seen the angel of the Lord face to face. शास्त्र 6:22 हा परमेश्वराचा दूत होता हे गिदोनाला लक्षात आले तेव्हा तो म्हणाला हाय हाय हे प्रभू परमेश्वर खरोखरच परमेश्वराचा दूत मी प्रत्यक्ष पाहिला आहे. And verse 23, then God
consoles him and says, but Lord said to him, peace be with you. Do not be afraid. You are not going to die. 23 वचन परमेश्वर त्याला म्हणाला, शेम असो, भिवू नको, तू मरावायचा नाहीस. Then we see Gideon builds up an altar to the Lord there, and he calls that place Jehovah Shalom. आपण पाहतो गिदोन त्या ठिकाणी वेदी परमेश्वरासाठी बांधतो आणि त्या ठिकाणी देवाचं नाव यहोवा शालोम. He says, which means the Lord is peace, or the Lord of peace. याचा अर्थ शेम देता देव किंवा शांतीचा देव. As we begin chapter 6 of Judges, शास्त्रीच्या 6व्या अध्यायाची जशी सुरुवात होते, it starts with a familiar story. परिचित अशी गोष्ट आपण त्या ठिकाणी पाहतो. The story is that the Israelites have again rebelled against God. इस्रायल लोकांनी पुन्हा देवाविरुद्ध बंड केला. And because they have rebelled against God, God gives them into the hands of the Midianites. देवाविरुद्ध बंड केल्यामुळे देवाने त्यांना मिद्यानी लोकांच्या हातात दिलं. The Midianites were so oppressive that the Israelites fled away from there. They fled in shelters, living in mountains and caves to escape from the wrath of the Midianites. मिद्यान लोकांच्या क्रोधापासून वाचण्याकरिता जे इस्रायल लोक गुहेत जाऊन लपले, डोंगरात जाऊन लपले. Verse 3 says, whenever the Israelites planted their crops, the Midianites, Amalekites, and the other eastern people invaded the country. They camped on the land, ruined the crops all the way to Gaza, and did not spare a living thing for Israel, neither sheep, nor cattle, nor donkey. They came up with their livestock, their tents like swarms of locusts. It was impossible to count them or their camels. They invaded the land to ravage it. Midianites so impoverished the Israelites that they cried out to the Lord for help. शास्त्री 6:3 पासून पुढे. मग असे होई की शेते पेरल्यावर मिद्यानी, अमेलेकी आणि पूर्वीकडचे रहिवासी त्यांच्यावर चढाई करून आणि ते त्याच्यावर हल्ला करीत आणि त्यांच्या समोर तळ देऊन गाजाच्या परिसरापर्यंत पिकाचे नाश करीत व इस्रायलास अन्न, शिरडे, मेंढरे, गाई, बैल, गाढवे वगैरे काही उरू देत नसत. पण ते आपले पशु व डेरी घेऊन चढाई करून आणि टोळधाडीप्रमाणे उत्तरोत्तर ते त्यांचे उंटाचे अगणित होते. अशा प्रकारे उजाड करावयास येत असे. And it is in this context that God reaches out to Gideon and says, I am choosing you to go and fight against the Midianites. अशा परिस्थितीमध्ये देव गिदोनला म्हणत आहे की मी तुझी निवड करत आहे की तू जाऊन मिद्यान लोकांबरोबर लढावं. It is in this context that the name Jehovah Shalom surfaces in the scripture. आपण पाहतो या परिस्थितीमध्ये या शास्त्र वचनामध्ये यहोवा शालोम हे नाव येत आहे. It is in a time when Gideon and entire Israelites are panicked, they are stressed out, they are experiencing extreme anxiety in their lives, that the name Jehovah Shalom surfaces to give them peace. आपण पाहतो अशा तणावाच्या परिस्थितीमध्ये, चिंता करत असलेल्या परिस्थितीमध्ये इस्रायल लोक असताना हे नाव त्यांच्याकडे येत आहे, यहोवा शालोम. And I believe God wanted to address the heart of all the people. प्रत्येक लोकांचे जे हृदय आहे परमेश्वर त्यांच्याशी बोलू इच्छित होता. But most of the time the problems are not outside. पुष्कळशा वेळेस आपली समस्या बाहेरून नसते. Not problems that are being caused to us, but what caused within us. बाहेरून ज्या समस्या नसतात परंतु आपल्या आतमध्ये काय होतं ते महत्त्वाचं आहे. As long as you are at peace, you can deal with anything that happens in your life. तुमच्या जीवनात जोपर्यंत शांती आहे, कोणती परिस्थिती तुमच्या जीवनात येऊ तुम्ही हाताळाल. In some sense, if I can say that at this point of time, the Israelites can be identified as we are celebrating the Orphan Sunday today with orphans and fatherless people all around the world. आपण पाहत आजचा रविवार जो अनाथ आणि विधवांचा संपूर्ण जगामध्ये तो पाळला जात आहे. Because they at this point of time did not have anyone to help them. कारण त्यांना देखील यावेळेस मदत करण्याकरिता कोणी नव्हतं. They did not have anyone to provide for them. त्यांच्या घरचा पुरवठा करण्याकरिता इस्रायल लोकांकडे कोणी नव्हतं. They were left there without any protector. त्यांना कुणी संरक्षण देणार नव्हतं. Their entire livestock that they had was getting ravaged, and at point it was such that they did not have anything left for them to eat. आवश्यक जीवन आवश्यक गोष्टी सर्व ते लोक घेऊन जात असे, त्यांना खाण्याकरिता काही राहिलं नाही. We can identify with them. त्याच्याबरोबर आपण स्वतःचा संदर्भ जोडू Therefore, then शकतो. God reaches out and says, this is the kind of people that I want to reach out, and I want to strengthen them from within. देव म्हणत अशा लोकांपर्यंत मला जायचं आणि त्यांना आतून मला बळ द्यायचं I want आहे. to calm their hearts. त्याच्या हृदयाला मला शांत करायचं आहे. I want to make them strong so that they
can go and deal with the external symptoms of what they have. परमेश्वराला त्यांना स्थिर करायचं, शांत करायचं, जे करून बाहेरील ज्या लक्षणं आहेत त्यांना त्याने तोंड द्यावं. God reaches out and he shows to Gideon that he is a God of peace and offers him peace. आपण पाहतो देव गिदोनाला दाखवतोय की देव शांतीचा देव आहे, त्याला तो शांती देऊ इच्छितो. When Gideon realizes what God wants him to do, ज्यावेळेस गिदोनाला कळते की देवाची इच्छा आहे की त्याने काय करावं, Gideon reaches out and says, God, why are you reaching out to me? गिदोन म्हणतो देवाला, देवा तू माझीच का निवड करत Why आहे, are you calling me out? मलाच तू काय बोलवत आहे, Who am I? मी कोण, I am the least in the tribes of Israel. इस्रायल वंशातला मी कनिष्ठ, My clan is the least clan in the 12 tribes of आणि Israel. इस्रायलच्या पिढ्यांमध्ये माझा जो वंश आहे सर्वात लहान आहे. Why are you reaching out to me? माझ्याकडे मला तू का बोलवत Why are आहे, you choosing me? मला का तू निवडत आहे. But that is the beauty of our Lord, my friends. मित्रांनो, आपल्या देवाचं सौंदर्य हेच Our आहे. Lord does not choose strong people. देव बलवान लोकांची निवड Our करत Lord does आहे. not choose the people who are well to do. जे लोकांच्या जीवनात सर्व ठीकठाक गोष्टी आहेत, देव त्यांची निवड करत Because he नाही. does not want them to boast in their own achievements and their strengths. त्यांचं बळ, त्यांनी जे काय प्राप्त केलं त्याच्याबद्दल त्यांनी अहंकार बाळगू नये, प्रावडी मिरू नये, म्हणून देव त्यांची निवड करत God नाही. chooses the least in the society to prove that he is still the God who can work out great things through small measures. परमेश्वर कनिष्ठ लोकांचं निवड करतो, जेणेकरून परमेश्वर दाखवू इच्छितो की याद्वारे मी महान गोष्टी करू शकतो. God convinces Gideon to do what he's asking him to do. देव गिदोनाला खात्री पटवून देतो की जे काय करायचं गिदोनाने केलं What we see पाहिजे. in verse 16. 16 वचन, He says, the Lord answered, I will be with you, and you will strike down all the Midianites, leaving none alive. 16 वचन, परमेश्वर त्याला म्हणाला, खरोखर मी तुझ्याबरोबर असेन, जसा एक माणसाला मारावे तसे एक जात साऱ्या मिद्यानाला तू मारशील. And so Gideon is reminded by God. गिदोनाला देव आठवण करून देत आहे, He is a God of peace. तो शांतीचा देव And when आहे. when Gideon is reminded of that, what does he do? गिदोनाला ज्यावेळेस परमेश्वराने आठवण करून दिली तर गिदोनाने काय केलं. Verse 24 says, so Gideon then built an altar to God and said, he is a God of peace. आपण पाहतो त्याने त्यासाठी वेदी बांधल्या, तो म्हटला तो शांतीचा देव आहे. He built up a symbol to remind him that this is the God who has called me out, and this is a God who's going to stay with me no matter what my situations and my circumstances are. मग त्याने ते चिन्ह त्या ठिकाणी बांधलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये मी असेल, काही माझ्या जीवनात होत असेल तरी हा देव माझ्या बरोबर आहे, ज्याने मला पाचारण केलं आहे. Further we read in the story then, further when Gideon is met with this God of peace, he is so calm in his heart that later when God tells him to go and fight against the Midianite army, आपण पाहतो की परमेश्वराने त्याला इतकी खात्री पडून दिली, त्याच्या मनात इतकी शांती दिली. पुढे परमेश्वर त्याला म्हणतो की जाऊन मिद्यानी जे सैनिक आहे त्यांच्याशी जाऊन लढ. he is so peace at heart in his heart त्याच्या हृदयामध्ये तो इतकी शांती मिळाली that त्याला. when God tells him, I want you to fight with the Midianite army, not with a lakh people, परमेश्वर त्याला म्हटलं की लाखो लोक घेऊन जाऊन तो मिद्यानी लोकांबरोबर युद्ध करू नको. not 10,000 people, 10,000 लोक नाही, not 1,000 people, 1,000 लोक नाही, not even 500 people. 500 लोक देखील नाही. But he says, I only want you to take 300 people and go and fight against the entire Midianite army. देव म्हणला फक्त 300 लोक तुझ्या बरोबर घेऊन जा आणि संपूर्ण मिद्यानी जे सैन्य आहे त्याच्या विरुद्ध लढ. And now we see Gideon is entirely changed. आपण पाहतो आता गिदोन पूर्णपणे बदललेला He व्यक्ती. is no longer a man who's telling God, God, how can I do it? आता तो असा व्यक्ती नाही राहिला की म्हणायला देवाला की मी देवा कसं काय He करू. is not telling God, God, why are you choosing me? तो आता म्हणत नाही देवा तू माझी का निवड केली. But Gideon, because he knows God now as Jehovah Shalom, गिदोनाला आता माहिती की देव यहोवा शालोम, because he knows that God can calm my heart, कारण त्याला माहिती देव माझ्या हृदयाला शांती देऊ because he has शकतो. experienced that peace of God in his heart, त्याच्या हृदयात देवाच्या शांतीचा त्याने अनुभव घेतला he कारणाने says, okay, God, I will do what you are asking me to do. तो म्हटलं ठीक आहे देवा, जे काय तुम्हाला सांगतोस मी ते करायला तयार आहे. If you are asking me to take 300 people and fight against the vast Midianite army, I will do it. प्रभू जर तुम्हाला ते 300 सैनिक घेऊन जा आणि बलाढ्य अशा मोठ्या सैन्याबरोबर मिद्यानाच्या लढ मी तयार आहे. Because I know that victory does not belong to me, it belongs to you, Lord. कारण प्रभू मला माहिती आहे की विजय माझा नाही तर प्रभू तुझा आहे. Victory
is going to come from you. प्रभू जो विजय मला मिळणार आहे तुझ्याकडून It doesn't depend upon me. माझ्यावरती तो अवलंबून नाही. It depends upon you. प्रभू तुझ्यावरती तो अवलंबून आहे. Most of the times, my friends, that is what we need to learn in our lives. मित्रांनो पुष्कळशा आपल्या जीवनात आपण हे शिकलं पाहिजे. When we are going through tough situations in our life, आपल्या जीवनाच्या कठीण प्रसंगाला आपण when तोंड we are देतो. going through stress in our lives, आपल्या जीवनात तणावातून दबावातून आपण when we are जातो. going through anxiety in our आपल्या lives, जीवनामध्ये आपण चिंता करत असतो. we often think that there is something that I can do to take this entire feeling away. तुम्ही म्हणता मी काहीतरी करू शकतो की संपूर्ण जी भावना आहे तिला काढून टाकण्याकरिता. But it doesn't depend upon us, my friends. मित्रांनो आपल्यावर ते अवलंबून नाही. It depends upon God. ते अवलंबून आहे कुणावर? देवावर. All we can do is we can reach out to Him and say, God, help me in this situation. आपण काय करू शकतो? म्हणू शकतो देवाला या परिस्थितीत देवा तुम्हाला मदत कर. Now, Gideon was given a mission by God. देवाने एक कामगिरी दिली होती. But did गिदोनाला. God remove his problem? देवाने त्याच्या समस्या काढून टाकल्या का? No, He Nahi. did not. नाही. What was the problem of Gideon? गिदोनाची समस्या काय होती? Gideon's problem was the Midianites. गिदोनाची समस्या कोण होती? मिद्यानी लोक. God did not remove that problem. देवाने ते मिद्यानी लोक त्याच्या जीवनातून काढून टाकले God said, नाही. I want you to face that problem with my strength. देव म्हटला माझ्या बळाने ताकदीने तू त्या समस्येला तोंड दे. God said, I promise you, I will walk with you and I will see you through this problem. परमेश्वर म्हटला की मी तुझ्याबरोबर चालेन या समस्यातून तुला मी बाहेर काढेल. How many times when we have problems in our life, we often pray, say, God, please remove this problem. पुष्कळशा आपल्या जीवनात समस्या आहे, आपण प्रार्थना करतो देवा माझ्या जीवनातून ही समस्या काढून टाक. God's answer is, I will not remove the problem. देव म्हणतो हे संकट समस्या मी काढणार नाही. I will be with you. मी तुझ्या बरोबर I असेल. will walk with you. तुझ्या बरोबर I चालेल. will help you face that problem with me by your side. मी तुझ्या बाजूला असेल आणि तुला मी मदत करेल त्या समस्याला तोंड देण्याकरिता. When it comes to stress and chaos, ज्यावेळेस आपण गोंधळून जातो तणावामध्ये असतो we want to create a peaceful atmosphere. आपल्याला वाटतं की वातावरण आपण शांत असं करावं. We are not able to do it. पण आपण समर्थ नाही ते करण्याकरिता. The thing we need to learn is what Gideon learned, my friends. मित्रांनो जसं गिदोन शिकला आपण शिकलो पाहिजे. That we can't create peace on our own. आपण स्वतःहून ती शांती प्रस्थापित करू शकत नाही. We cannot create peace on our own. आपण स्वतः निर्माण करू शकत नाही ती शांती. We only need to receive it from the author of peace. शांतीचा जो उत्पादक आहे त्याच्याकडून आपण ती स्वीकारली We पाहिजे. can only receive it when we reach out to Him. त्याच्याकडे आपण जाऊ त्यावेळेसच आपण ते स्वीकारू शकतो. We can't create peace by just going on a vacation, सुट्टीला जाऊन आपण शांती निर्माण करू शकत नाही. by just getting rid of our problems, आपल्या समस्यातून पळ काढून नाही. by running away from it. त्याच्यापासून पळून जाऊन नाही. We can only receive it from the author of peace, and that is Jehovah Shalom. यहोवा शालम जो शांती देणार आहे त्याचा निर्माण करताय तोच आपल्याला देऊ शकतो. We approach the month of December. आता आपण जवळजवळ डिसेंबर महिन्याकडे And we जाणार call that आहोत. month a month of evangelism. आपण म्हणतो सुवार्ता प्रसाराचा महिना. And most of the times we often call our Savior by a lot of names. आणि पुष्कळच्या नावाने आपल्या तारणाऱ्याला आपण हाक मारतो. One of the names that he is often referred to is also called the Prince of Peace. एक नाव सर्व नावापैकी एक आहे त्याला आपण म्हणतो शांतीचा अधिपती राजकुमार. He is a God who can instill that peace in our lives. तो देव आपल्या जीवनामध्ये ती शांती देऊ शकतो. So when we are going through stress in our lives, आपल्या जीवनातून दबाव तणावातून टेन्शन मध्ये जात we need to असताना go out to Him. आपण त्याच्याकडे गेलं We पाहिजे. need to reach out to Him, आपण त्याच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. because we can only receive peace from Him in our lives. केवळ त्याच्याकडून आपल्या जीवनात आपण शांती मिळू That is शकतो. what Paul reminds us in Philippians chapter 4 verses 6 and 7. फिलिप्पियस पत्र याचा 4 अध्याय 6 आणि 7 वचनामध्ये पाऊल आपल्याला तीच आठवण करून देतो. Paul says, do Paul not म्हणतो, worry about anything. कुशाव्याविषयी चिंता क्रांत होऊ नका. Instead, pray about everything. प्रत्येक गोष्टीबद्दल प्रार्थना करा. Tell God what you need. त्याला सांगा तुम्हाला काय गरज आहे. And thank Him for all He has done. आणि आभार प्रदर्शन असं आपली विनंती त्याला कळवा. And when you have done that, जर तुम्ही ते कराल the peace of God that passeth all understanding will calm down your hearts. बुद्धी सामर्थ्या पलीकडे असणारी देवाची शांती तुमच्या हृदयाला शांत His करेल. peace will guard your hearts and your mind as you live in Christ Jesus. ख्रिस्त येशूमध्ये जीवन जगत असताना ही शांती तुमचं रक्षण करेल, तुमच्या हृदयाचं रक्षण करेल. The wonderful thing is this, my friends, God does not just give us any peace. आणि अद्भुत गोष्ट देवाची ती कुठलीही शांती आपल्याला देत नाही. God gives us
His peace. देव त्याची शांती आपल्याला The देतो. peace that He has, the peace that is within His essence, is the peace that He gives to us. देवामध्ये जी शांती आहे, ती देवाची शांती तो आपल्याला देतो. A peace that is beyond our comprehension. आपण ते शांती ग्रहण करू शकत नाही, peace- वर्णन करू शकत A नाही. peace that is beyond our understanding. आपल्या बुद्धी सामर्थ्या पलीकडे असणारी शांती, Beyond this world. या जगाच्या पलीकडची It's the शांती, peace that God gives to us. ती शांती देव आपल्याला देतो. I was just wondering, is God ever stressful in His life? मी विचार करतो, देवाला कधी त्याच्या जीवनामध्ये तणाव, दबाव, टेन्शन येतं का? Does anything bother God at all? कोणत्याही गोष्टीबद्दल देव विचार करत बसतो का? And the answer is nothing bothers Him. गोष्ट काहीच नाही, Nothing, because He is the God of peace. कारण तो शांतीचा देव आहे. When we go through a lot of things in our lives, आपल्या जीवनातून पुष्कळ गोष्टीतून आपण जात असताना we are often anxious. आपण पुष्कळ चिंताक्रांत We are होतो. often going through stress. आपल्या जीवनातून दबावातून, तणावातून आपण Often जातो. go through chaos in our lives. आपल्या जीवनात आपण गोंधळून जातो. And that causes us to disrupt the peace in our lives. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये परिस्थिती अशांत होते. But God wants to offer us His peace. देवाची इच्छा आहे की ते शांती तो देऊ इच्छितो. Isaiah chapter 26 and verse 3 says this. यशया 26:3. It says, "You will keep in perfect peace all who trust in you, and all whose thoughts are fixed on you." यशया 26:3. ज्याचे मन तुझ्या ठाई स्थिर झाले आहे, त्यास तू पूर्ण शांती देतोस, कारण त्याचा भाव तुझवर असतो. It is very simple, my friends. मित्रांनो, फार सोपं आहे. Instead of focusing on our problems, आपल्या समस्यावरती लक्ष केंद्रित करण्याऐवजी, about which we cannot do anything, त्या समस्याबद्दल आपण स्वतःहून काहीच करू शकत we need to नाही. focus our attention on God, who can do something about our problems. आपलं लक्ष आपण त्या देवाकडे लावलं पाहिजे, जे आपल्या समस्याचं काहीतरी करेल. Coming back to my story. मी पुन्हा माझ्या गोष्टीकडे परत When the येतो. doctor told me that I need to rest, डॉक्टरने सांगितलं तुम्ही विसावा घ्या, विश्रांती घ्या. my immediate answer was, I can't do it, because if I don't do it, who is going to do it? मी तत्काळ उत्तर दिलं, मी तसं करू शकत नाही. जर काम मी नाही केलं तर कोण करणार? But we need to remember, my friends, it doesn't depend upon me. मित्रांनो, लक्षात ठेवलं पाहिजे, हे माझ्यावर अवलंबून नाही. We need to reorient and relearn that in our lives. आपल्या जीवनात आपण हे पुन्हा शिकलं पाहिजे. When we go through stress in our lives, आपल्या जीवनातून जास्त आपण दबाव, तणाव, टेन्शनतून whenever जातो. things get rough in our lives, आपल्या जीवनामध्ये परिस्थिती कठीण होतात, खडतर होतात. we may often think that no one is caring about me. आपल्याला असं वाटतं, माझी काळजी कुणालाच नाही, No one is bothered about me. माझ्याबद्दल कोणी विचारच करत नाही. And that can cause us to be very unrestful in our lives. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये आपण खूपच अस्वस्थ होतो. We need to at those times come to the feet of the Lord. त्यावेळेस आपण कुठं आलं पाहिजे? प्रभूच्या We need to चरणाजवळ. reach out to Jehovah Shalom and ask Him for His peace. आपण यहोवा शालोमकडे आणलं पाहिजे आणि त्याला म्हटलं पाहिजे, तुझी शांती मला We दे. need to know that it depends upon Him to help us in those situations. त्या परिस्थितीमध्ये आपण त्याच्यावरती अवलंबून राहिलं पाहिजे, की तो आपल्याला मदत करेल. So this whole week I want you to focus on these two things. येणारा संपूर्ण आठवडा या दोन गोष्टीवर लक्ष केंद्रित करा. Do these things in your life. तुमच्या जीवनात ह्या गोष्टी करा. By the way, you're free to continue doing it if you feel it is working in your life. तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला वाटत असेल की एक आठवडा बरं वाटलं, पुढे करत राहा. Number one, start your day by reaffirming Isaiah 26:3 in your life. सकाळी उठल्यानंतर यशया 26:3 हे बोलत राहा, याच्यावरती आपलं मनन करा. Don't wake up and pick up your phone, please. उठलं काही भ्रमणध्वनी घेऊ नका. Don't check what status updates your friends have done. तुमच्या मित्राने काय संदेश पाठवला, स्टेटस पाठवला बघत Don't बसू look for नका. any new messages that has come on WhatsApp. आणि व्हॉट्सअपवर नवीन संदेश आलेला पाहू नका. If it is going to help you, keep your Bible upon your phone. वाटलंच तर तुमच्या भ्रमणध्वनीवर तुमचं बायबल ठेवा. So that when you want to pick up your phone, you will pick up your Bible instead. कठीण आहे. तुम्ही फोन उचलायला गेला तर पहिलं बायबल उचलता. Read Isaiah 26:3. यशया 26:3 वाचा. Proclaim that Jehovah Shalom is the God of my life. जाहीर करा, घोषणा करा, यहोवा शालोम माझ्या जीवनाचा
प्रभू आहे. Say, God, I want to focus my thoughts on you. तेव्हा माझे विचार मला तुझ्यावर केंद्रित करायचे And I आहेत. trust in you to make my life a peaceful one. मी तुझ्यावरती अवलंबून राहतो, विसंबून राहतो की माझं जीवन तू शांतिमय I want to करेल. take away all the stress in my life. माझ्या जीवनातून सर्व दबाव, तणाव, टेन्शन काढून टाक. I want to be a peaceful person in my life. माझ्या जीवनात मला असं व्यक्ती बनायचं की मी शांत व्यक्ती. I know that only you can do it. मला माहिती देवा तूच करू शकतो, दुसरं कोणी नाही. The second thing I want you to do is this. दुसरी गोष्ट करायची तुम्ही ही, You go back to your homes. तुमच्या घरी जा, Take a small piece of paper एक छोटासा and think कागद घ्या. about what is causing you stress in your life. विचार करा की तुमच्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टीमुळे दबाव आणि तणाव येत आहे. Think about that one thing. एक गोष्टीचा विचार करा. Can be more than one. एक पेक्षा अधिक असू शकतात. Write down those things on that piece of paper. त्या कागदावर त्या गोष्टी लिहा. And when you pray to God, say, God, this is the thing that is causing me stress. प्रार्थना करा की देवा या गोष्टीमुळे माझ्या जीवनात तणाव दबाव आहे. Now I'm giving it into your hands. प्रभू आता मी तुझ्या हातात देतो. Take that paper and burn it or throw it into the dustbin. तो पेपर घ्या, त्याला कचरकुंडीत टाका किंवा त्याला जाळा. And believe that that problem or that point in your life is no longer there in your hands. विश्वास ठेवा की इथून पुढे ती समस्या तुमच्या आता हातामध्ये नाही. Tell God, this is yours, God. देवा आता हे तू बघ. It is no longer mine to deal. मी आता त्याला हाताळणार नाही देवा. It is yours. देवा तू ते हाताळ. I want you to take it. प्रभू तू ते घे. I give it into your hands. तुझ्या हातात मी देत आहे. And I accept your peace in return. त्या बदल्यात तुझी शांती मी स्वीकारत आहे. As we are celebrating Orphan and Fatherless Sunday today, आज आपण अनाथ आणि विधवांचा रविवार. most of these people are going through that kind of anxiety and stress in their lives. पुष्कळशे लोक त्या तणावातून दबावातून जात आहेत. As we become peaceful people in our lives, आपल्या जीवनामध्ये शांतीचे लोक आपण होत असताना let us also reach out our hands to help them wherever we can help them. जिथं कुठे होता आपल्याला मदत करता येईल अशांना आपण मदत करूया. And it always does not need to be a financial help, my friends. आणि नेहमीच तुम्ही आर्थिक मदत करायची असं नाही. Many a times that is where our conceptions are wrong. पुष्कळशेच आपली ही विचारसरणी चुकीची आहे की नुसता पैसाच द्यायचा. We can also help when we pray for them. त्यांच्यासाठी प्रार्थना करून देखील आपण त्यांना मदत करू शकतो. We can also help them in other ways by providing needs that they have in their lives. त्यांच्या जीवनात जे गरजा आहेत त्याचा पुरवठा करून आपण त्यांना मदत करू By शकतो. giving them provisions. त्यांना पुरवठा देऊन, By standing with them in their times of need. त्यांच्या गरजेच्या वेळेस त्यांच्याबरोबर उभं राहणं. By praying alongside of them and showing them through our lives that the peace that we have received is the same peace they can receive when they reach out to Jehovah Shalom. त्यांना आपण त्याच्याबरोबर राहून प्रार्थना करू शकतो की आम्हाला जी शांती मिळाली ती शांती त्यांना मिळू शकते ज्यावेळेस ते यहोवा शालोम कडे येतील. Psalms 146 and verse 9 says this. स्तोत्र संहिता 146 वचन 9. The Lord watches over the foreigner and sustains the fatherless and the widow, but he frustrates the ways of the wicked. स्तोत्र संहिता 146 वचन 9. परमेश्वर उपऱ्यांचे रक्षण करतो, अनाथ विधवा यांची दाद घेतो, परंतु दुर्जनांचा मार्ग वेडा वाकडा करीतो. Our God is the same God today. तोच देव आजही आपला आहे. He is still Jehovah Shalom. तो अजूनही यहोवा शालोम. He does not change according to time and circumstances. वेळ परिस्थिती पाहून देव बदलत नाही. May He help us to become peaceful people that will reach out to others who need that peace in their lives. देव आपल्याला सहायता करू की आपल्या जीवनाची शांती मिळाली, ज्या लोकांपर्यंत शांती पोहोचली नाही त्यांच्यापर्यंत आपण पोहोचावं. Let's look to the Lord in prayer. प्रार्थना करूया. Lord, this morning we are so thankful to you. प्रभू आज आम्ही तुझे आभार मानतो. Thankful to you for reminding to us that you are Jehovah Shalom. आम्हाला आठवण करून दिली की तू आमचा यहोवा शालोम. That you are the God of peace. तू शांतीचा देव. That peace is in you, O Lord. प्रभू ती शांती तुझ्यात आहे. That peace that comes from you passeth all understanding. प्रभू ती शांती सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडची. Your peace is, Lord, something that the world can never give to us. प्रभू तुझी शांती अशी की जग आम्हाला देऊ शकत नाही. Your peace is something that we can never experience by doing anything on our own, O प्रभू Lord. स्वतःहून आम्ही काही केलं तरी तुझी शांतीचा अनुभव आम्ही घेऊ शकत नाही. We want to pray, O Lord God Master, that anything that is causing us stress and anxiety in our lives, we want to give it into your hands. प्रभू आमच्या जीवनामध्ये ज्या गोष्टीमुळे तणाव दबाव चिंता येत आहे
सर्व काही तुझ्या हातात देतो. We want to take that into your hands, O Lord. प्रभू तुझ्या हातात ते तू घे. We want to reorient ourselves, O Lord, and say, Lord, does not depend upon me, but it depends upon you. आम्ही स्वतःला सांगू की आपल्यावर अवलंबून नाही, परंतु तुझ्यावर अवलंबून आहे. And we want to accept your peace in our lives, O Lord. प्रभू तुझी शांती आमच्या जीवनात स्वीकारतो. We want to be the people that will be peaceful in their lives. प्रभू आमच्या जीवनामध्ये आम्हाला असे लोक बनायचे की जे शांतीचे लोक. We will be people who are called out by your name. प्रभू आम्ही लोक तुझ्या नावाने बोलवलेले. Will be people who walk according to your will. आम्ही असे लोक तुझ्या इच्छेप्रमाणे चालणारे. That will be willing to help, O Lord, the orphans, the fatherless, wherever we can, O Lord. प्रभू जिथे कुठे होता येईल तितक्या परमेश्वरा जे अनाथ आहेत, विधवा आहेत, त्यांना आम्ही मदत करू. In whatever way we can, O Lord. कसल्याही पद्धतीने आम्ही करू शकू. Help us to be those people, O Lord. प्रभू अशा प्रकारचे लोक तो आम्हाला बनव. We know that we can only do that when we are peaceful within ourselves. प्रभू आम्हाला माहिती आहे आम्ही तेव्हाच करू शकतो ज्यावेळेस आम्ही स्वतः शांत असू जीवनात. We want to thank you for that peace, O Lord. प्रभू तू दिलेली शांती त्याबद्दल आभार We accept मानतो. that peace into our lives, O Lord. आमच्या जीवनात ती शांती I want स्वीकारतो. to pray for everyone, O Lord God Master, that even as they step out of this house, प्रभू प्रत्येकासाठी प्रार्थना करतो या ठिकाणातून ते बाहेर गेल्यानंतर that every stress, every anxiety, every chaos in their lives will be gone. प्रभू त्यांची चिंता, काळजी, दबाव सर्व त्यांच्या जीवनातून निघून And we जाऊ will दे. step out, O Lord, as peaceful people. इथून बाहेर गेल्यानंतर शांती प्राप्त झालेले लोक असे जाऊ. Will bring about a change in this world as you want us to be. प्रभू जसं हवंय तसं या जगात आम्ही बदल घडून In the आणू. name of our Lord and Savior Jesus Christ, we ask this prayer. प्रभू अवतारण आणि श्री ख्रिस्त याच्या नावाने ही प्रार्थना करतो. Amen. आमेन. Shall we all stand in the presence of the Lord? सर्वजण प्रभूच्या सानिध्यात उभे राहूया. Let's receive the blessings of God. प्रभूचा आशीर्वाद स्वीकारूया. And now the grace of our Father in heaven, love of our Lord Jesus Christ, power, presence, and the peace of the Holy Spirit be with all of us now and forevermore. आमेन. Amen. You may be seated in the presence of the Lord. प्रभूच्या सानिध्यात आसन ग्रहण करूया. If you are celebrating your birthday or anniversary this week and you are here, may I request you to please stand. वाढदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस साजरा करत असेल तर विनंती आहे उभं राहावं. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to all of you. Happy birthday to. May the dear Lord bless you. May the dear Lord bless you. May the dear Lord bless all of you. Happy birthday to you. Happy anniversary to you. Happy anniversary to you. Happy anniversary to married one. Happy birthday to you. Happy anniversary to you. Let us pray. प्रार्थना करूया. Gracious Heavenly Father, I pray for dear ones who are going to celebrate their birthday and wedding anniversary in this week. स्वर्गीय पिता प्रियजनांसाठी प्रार्थना करतो ज्यांचा वैयक्तिक वाढदिवस आणि लग्नाचा वाढदिवस साजरा करत Lord, we आहे. thank you for your faithfulness in their personal and marital life till now. प्रभू आतापर्यंत वैयक्तिक वैयक्तिक जीवनात विश्वास आभार मानतो. As they enter into brand new year, प्रभू नवीन वर्षात पदार्पण करत असताना help them to experience your faithfulness, providence and protection in their personal and marital प्रभू lives. त्यांना अधिक अनुभव येऊ दे त्यांच्या वैयक्तिक वैयक्तिक जीवनात तुझ्या संरक्षणाचा पुरवठ्याचा. Show them many more birthdays, Lord. प्रभू त्यांना अधिक वाढदिवस दाखव. We as a church, we bless them in Jesus' name. मंडळी नात्याने येशूच्या नावाने त्यांना In आशीर्वादित Jesus' करतो. name we pray. येशूच्या नावाने प्रार्थना करतो. Amen. आमेन. You may be seated in the presence of the Lord. प्रभूच्या सानिध्यात आसन ग्रहण Let करूया. us meet each other and let us worship the Lord through giving God's tithes, our offering and mystery offering unto the Lord. या दर्शनाचं आपलं दानार्पण सेवा कार्याचं दानार्पण देऊन परमेश्वराची भक्ती करूया. Reverend S.G. Koli, myself and Brother Leonard Cutler will stand behind the church to meet you. रेव्हरंड स्टीवन, रेव्हरंड एस.जी. कोळे, ब्रदर लिनार्ड कट्रल चर्चच्या मागे असतील तुम्हाला Have भेटण्याकरिता. a blessed week walking in the peace of God and reaching out to the orphans and the needy by the compassionate power of God. देव तुम्हाला आशीर्वाद देव. येणाऱ्या आठवड्यामध्ये शांतीने चला. देवाच्या सामर्थ्याने जे विधवा आहेत, अनाथ आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना सहायता करू. God bless you. देव तुम्हाला आशीर्वाद देव.
यीशु नासरी के नाम से झूम झूम झुमर झुमा झूम झूम झुमर झुमा यीशु क्रिस्त पधारे झूम झूम झुमर झुमा झूम झूम झुमर झुमा यीशु क्रिस्त पधारे बंद है यीशु चल पड़ा है उसकी ओर 4 दिन से जो कब्र बंद है यीशु चल पड़ा है उसकी ओर 4 दिन से जो कब्र बंद है यीशु चल पड़ा है उसकी ओर 4 दिन से जो कब्र बंद है यीशु चल पड़ा है उसकी ओर उसने पुकारा तू बाहर निकल लाजर खड़ा हो गया झूम झूम झुमर झुमा झूम झूम झुमर झुमा यीशु क्रिस्त पधारे झूम झूम झुमर झुमा झूम झूम झुमर झुमा यीशु क्रिस्त पधारे सोच नहीं है आजकल की सोच नहीं है ये असल जिंदगी की बात है झूम झूम झुमर झुमा झूम झूम झुमर झुमा यीशु क्रिस्त पधारे झूम झूम झुमर झुमा झूम झूम झुमर झुमा यीशु क्रिस्त पधारे